नरवणे यांच्या अप्रकाशित पुस्तकावरून संसदेत घमासान, राहुल गांधींचा मोदींवर थेट हल्ला, चीनी घुसखोरीच्या मुद्द्यावरून लोकसभा ठप्प, 8 खासदार निलंबित, नरवणे पुस्तक, व्यापार करार आणि अदानी प्रकरणावरून काँग्रेस आक्रमक, नरवणे प्रकरणासोबतच VK सिंग यांच्या रॉ पुस्तकाचाही वाद पुन्हा एकदा चर्चेत. माजी लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांच्या अप्रकाशित पुस्तकातील चीनी घुसखोरीच्या उल्लेखावरून संसदेत मोठा राजकीय वाद पेटला असून राहुल गांधी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केल्याने लोकसभेत सलग 2 दिवस गदारोळाचे वातावरण पाहायला मिळालंय. माजी लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांच्या अप्रकाशित पुस्तकातील पूर्व लडाख मधील चीनी घुसखोरीच्या उल्लेखावरून लोकसभेत सलग 2 दिवस तीव्र गदारोळ झाला. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या पुस्तकाचा संदर्भ देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर थेट टीका केली. चीनी सैन्याच्या हालचालींच्या वेळी लष्कराला स्पष्ट आणि ठोस राजकीय आदेश देण्यात आले नाहीत, तसेच संपूर्ण जबाबदारी तत्कालीन लष्कर प्रमुखांवर सोपवण्यात आली असा आरोप राहुल गांधी यांनी केला. मात्र सत्ताधारी बाकांवरील सदस्यांनी संसदीय नियमांचा हवाला देत या मुद्द्यावर आक्षेप घेतला आणि त्यातून सभागृहात शाब्दिक चकमक झाली. या गोंधळामुळे लोकसभेचे कामकाज वारंवार तहकूब करण्यात आले. राहुल गांधी यांना भाषण पूर्ण करू न दिल्याने विरोधक अधिक आक्रमक झाले. अखेर काँग्रेस आणि माकपच्या एकूण 8 खासदारांवर उर्वरित अधिवेशनासाठी निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्यानंतर संसद भवनाच्या मकरद्वाराच्या पायऱ्यांवर काँग्रेसच्या खासदारांनी निदर्शने केली. राहुल गांधी यांनी नरवणे यांच्या पुस्तकाची प्रत पत्रकारांसमोर दाखवत पंतप्रधान सभागृहात आले तर मी स्वतः त्यांना हे पुस्तक देईन जेणेकरून देशाला खरी परिस्थिती कळेल असे आव्हान दिले. सरकार हे पुस्तक अस्तित्वातच नाही किंवा देशात प्रसिद्ध होऊ देत नाही असा आरोपही त्यांनी केलाय. राहुल गांधी यांनी यावेळी केवळ लष्करी मुद्द्यापुरते मर्यादित न राहता भारत अमेरिका व्यापार करार, उद्योगपती गौतम अदानी यांच्याशी संबंधित प्रकरणे आणि आंतरराष्ट्रीय दबावाचा मुद्दा उपस्थित केला. PM इज कॉम्प्रोमाइज्ड असा आरोप करत पंतप्रधान मोदी दबावाखाली तडजोडीचे निर्णय घेत असल्याचा दावा त्यांनी केला. चीनी घुसखोरीच्या पार्श्वभूमीवर सरकारने देशाच्या सुरक्षिततेबाबत स्पष्ट भूमिका मांडावी अशी मागणी विरोधकांकडून करण्यात आली. दरम्यान या प्रकरणामुळे निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांच्या पुस्तक प्रकाशनासंबंधीचा जुना वादही पुन्हा चर्चेत आलाय. केवळ नरवणे यांचेच नव्हे तर निवृत्त मेजर जनरल VK सिंग यांच्या इंडियाज एक्सटर्नल इंटेलिजन्स सिक्रेट्स ऑफ रिसर्च अँड ॲनालिसिस विंग या पुस्तकावर अधिकृत गोपनीयता कायद्याखाली गेल्या 19 वर्षांपासून खटला सुरू असल्याचा मुद्दा पुढे आला आहे. निवृत्त अधिकाऱ्यांना पुस्तक प्रकाशित करण्यासाठी पूर्व परवानगी आवश्यक आहे का, तसेच सरकारकडून अशा पुस्तकांवर नियंत्रण ठेवले जात असल्याचा प्रश्न यामुळे पुन्हा ऐरणीवर आलाय. एकीकडे देशाच्या सुरक्षेशी संबंधित गंभीर आरोपांवरून केंद्र सरकार अडचणीत आले असताना दुसरीकडे निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांच्या पुस्तकांवरील निर्बंध आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा प्रश्नही पुन्हा ऐरणीवर आलाय. त्यामुळे नरवणे पुस्तकावरून सुरू झालेला हा वाद पुढील काळात राजकीय आणि कायदेशीर पातळीवर अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. अशाच घडामोडी व अपडेट्स मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत घेऊन येत राहील. तोपर्यंत बघत रहा देशोन्नती. नमस्कार.